आणि यानंतर ठाणे ते बोरिवली प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। ठाणे ते बोरिवली 23 किलोमीटरचं अंतर आता अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून 2 भूमिगत बोगद्यांना आता मान्यता दिली गेली आहे। राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ही मान्यता दिली आहे। MMRDAच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, हे मार्ग नेमके कसे असतील आणि कसा फायदा होईल? प्रज्ञा, ठाणे ते बोरिवली हे अंतर जर आपण मुंबईतून करायला गेलो तर त्यासाठी तर बराच काळ लागतो, पण घोडबंदर रोड जो सगळ्यात जवळचा रोड मानला जातो त्यावरून देखील 23 किलोमीटर जावं लागतं, ज्याला सध्याच्या घडीला 1.5 ते 2 तास लागतात। आपल्या सर्वांनाच याची कल्पना आहे। पण एक प्रकल्प MSRDCने आधी हाती घेतला होता, मग तो MMRDAकडे सोपवण्यात आला आणि आता MMRDAच तो प्रकल्प पुढे नेते आहे। तो आहे ठाण्यापासून बोरिवलीपर्यंत भूमिगत ट्विन टनेल बांधण्याचा। आणि ठाण्यातून एकदा का वाहन आपलं त्या बोगद्यात गेलं की थेट बोरिवलीला मागाठाणे इथे ते बाहेर पडणार, असा हा प्रकल्प होता। पण त्याचा मुख्य अडथळा हा होता की संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून हे जे ट्विन टनेल आहेत ते काढायचे होते। त्याच्यामुळेच आधी महाराष्ट्रातल्या वन्यजीव मंडळाने आणि त्याच्यानंतर केंद्रातल्या वन्यजीव मंडळाने याच्यावर हरकत घेतली होती, पण आता सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत। आधी महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने राज्याच्या आणि त्याच्यानंतर आता आज केंद्रीय वन्यजीव मंडळाने देखील या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे या प्रकल्पासमोरचे सगळे अडथळे दूर झालेत आणि टेंडर प्रोसेसिंग होऊन आता हा प्रकल्प बांधण्यासाठी सुरुवात केला जाईल। हा प्रकल्प कुठून सुरू होणार आहे तर ठाण्याच्या टिकुचिनीवाडीच्या इथून एक रस्ता तयार केला जाईल, जो रस्ता बोगद्यामध्ये जाईल। हा 1.5 किलोमीटर लांबीचा रस्ता असेल, जो थेट बोगद्यात जाईल। आणि हे जे 2 बोगदे आहेत ते दोन्ही बोगदे संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जातील। जवळपास 11 किलोमीटरचे हे बोगदे असणार आहेत। आतापर्यंत सगळ्यात लांबीचे, सगळ्यात जास्त रुंदीचे हे बोगदे महाराष्ट्रातले आणि भारतातले असणार आहेत। 13 मीटर व्यासाचे बोगदे त्यासाठी खणले जातील आणि या बोगद्याच्या आतमध्ये 3x3 अशा 6 लेनचा हा बोगदा असणार आहे। ट्विन टनेल असणार आहेत आणि यामध्ये आतमध्ये वायुविजन आणि इतर सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातील, अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवल्या जातील। पण याचं टेंडर प्रोसेसिंग होत नव्हती आणि प्रकल्प पुढे जात नव्हता, कारण की केंद्रीय वन्यजीव मंडळाची परमिशन त्याला नव्हती। ही परमिशन आता मिळाल्यामुळे तब्बल 16,600 कोटींचा हा जो प्रकल्प आहे तो मार्गी लागला आहे आणि लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल, ज्याच्यामुळे खूप मोठा फायदा हा ठाणेकरांना होणार। कसा तर 23 किलोमीटरसाठी जो 1.5 तास लागत होता तो आता 20 मिनिटांवर येईल। केवळ 20 मिनिटात ठाण्यातून बोरिवलीत जाता येईल। त्यामुळे दोन्ही टोकं जी आहेत ती एका बोगद्याने जोडली जातील आणि दुसरीकडे वाहनांचा एकूण हा वळसा थांबल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, त्यातून प्रदूषण देखील कमी होणार आहे। त्यामुळे संजय गांधी नॅशनल पार्क असेल, येऊरचा भाग असेल, त्या ठिकाणी मीरा भाईंदर जवळचा जो वन्य भाग असेल जंगलाचा, तो सगळा भाग जो आहे तो प्रदूषण विरहित होईल। कमीत कमी गाड्या त्या रस्त्यावरून जातील, सगळ्यात जास्त गाड्या ज्या आहेत त्या या खालच्या टनेलमधून जाणार आहेत। त्यामुळे अतिशय चांगला प्रकल्प, नवीन प्रकल्प, त्याला मान्यता आता मिळालेली आहे आणि याचं काम लवकरच सुरू होईल। त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर दोघांना देखील याचा खूप फायदा होईल। बरोबर आहे अक्षय, तू सांगतोस त्याप्रमाणे पर्यावरण आणि प्रवास या दोहोंच्या दृष्टीने हा टनेल, हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर असेल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।